नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे बीएडकडच्या वतीने या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. साप्ताहिक चालू घडामोडी 8 मे ते 16 मे या दरम्यानच्या साप्ताहिक घडामोडीचे सदर आहे. भारत आणि डेन्मार्क यांनी शून्य उत्सर्जन लक्ष्य गाठण्यासाठी ग्रीन डील ऊर्जा करार वाढवला. हा करार भारताचे 2070 पर्यंतचे नेट झिरो उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्यासाठी शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यावरील सहकार्य वाढवण्याचा उद्देश ठेवतो. नूतनीकरण केलेल्या करारांतर्गत नवीन लक्ष्य केंद्र जोडली नवीन लक्ष्य केंद्रे जोडली गेली आहेत, ज्यामध्ये वीज प्रणाली मॉडेलिंग, नवीनीकरणीय नवीकरणीय ऊर्जा एकत्रीकरण, सीमापार वीज व्यापार आणि ईव्ही चार्जिंग नेटवर्क्स यांचा समावेश आहे. 5 वर्षाच्या फलदायी सहकार्याच्या आधारे हा करार सलग संवाद आणि तांत्रिक देवाणघेवाणीची हमी देतो आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणात भारत आणि डेन्मार्क यांना प्रमुख भागीदार म्हणून स्थान देतो. भारत पाकिस्तान युद्धविराम करार 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने 7 मे रोजी पाकिस्तानमधील शिबिरांवर लक्ष केंद्रित करत क्षेपणास्त्र हल्ले केले. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त झाली आणि दोन्ही देशांनी 10 मे रोजी युद्धविरामासाठी सहमती दर्शवली. मात्र करारानंतरही दोन्ही बाजूंनी उल्लंघनांची नोंद झाली आहे. भारताने स्पष्ट केले आहे की हे हल्ले केवळ दहशतवाद्यांच्या तळांवर लक्ष केंद्रित करूनच करण्यात आले होते, नागरिकांवर नव्हे. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून जागतिक शक्तींनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. भारत पाकिस्तान संबंधांमध्ये हा एक महत्वाचा टप्पा असून सीमापार दहशतवाद आणि प्रादेशिक शांततेबाबत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट भारताने 11 मे रोजी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट नावाची मध्य भारतातील मोठ्या प्रमाणावर अंमलात आणलेली नक्षलविरोधी मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. ही मोहीम छत्तीसगड आणि ओडिशामधील नक्षलवादी अड्ड्यांवर केंद्रित होती. यामध्ये 30हून अधिक माओवादी बंडखोरांचा खात्मा झाला, तसेच शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली. ही मोहीम अनेक आठवडे चालली आणि यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल व स्थानिक पोलिसांनी सहभाग घेतला. सरकारने याला डाव्या विचारसरणीचा उग्रवादी विरोधात मोठा विजय म्हणून गौरविले आहे. मानवी हक्क संघटनांनी पारदर्शकतेची मागणी केली असली तरी एकूणच ही मोहीम विद्रोहग्रस्त भागांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल मानले जाते. भारताने 16 मे रोजी पाकिस्तान सोबत 1960 मध्ये झालेल्या सिंधू जल करारातील आपला सहभाग निलंबित केला. यामागे वाढते तणाव आणि अलीकडील दहशतवादी घटना कारणीभूत ठरल्या. सरकारने सिंधू नदी प्रणालीतील पाणी देशांतर्गत वापरासाठी वळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानच्या शेती व जलविद्युत क्षेत्रावर परिणाम होणार आहे. भारताने असा दावा केला आहे की हा करार पाकिस्तानद्वारे गैरवापर केला जात होता आणि त्याच वेळी पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत होता. पाकिस्तानने या निर्णयाला आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असे संबोधले आहे. या निलंबनामुळे जगभरातून राजनैतिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत, कारण पाण्याच्या वाटपावरील करार हे या भागातील संघर्ष टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. अमेरिकेतील कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट यांना 267वे पोप म्हणून निवडण्यात आले. निव्वळ 8 मे 2025 रोजी अमेरिकेतील कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट यांनी 267वे पोप म्हणून निवडण्यात आले, ज्यांनी पोप लिओ 14 हे नाव घेतले. ते पहिले पोप आहेत जे उत्तर अमेरिकेतील असून ऑगस्टिनियन ऑर्डरमधून आलेले आहेत. त्यांच्या प्रगत दृष्टिकोन आणि लॅटिन अमेरिकेतल्या अनुभवामुळे त्यांची निवड व्हॅटिकन नेतृत्वात महत्वपूर्ण बदल दर्शवते. ते पोप फ्रान्सिस सेकंड यांचे स्थान घेत आहेत, ज्यांनी आरोग्य कारणास्तव राजीनामा दिला होता. पोप लिओ 14 यांचे लक्ष हवामान बदल, शरणार्थी हक्क आणि
संस्थात्मक भ्रष्टाचारावर नियंत्रण यावर केंद्रित असेल, ज्यामुळे जागतिक कॅथलिक चर्चसाठी नवा अध्याय सुरू होणार आहे. भारतामध्ये चिप आधारित ई पासपोर्टची सुरुवात. भारताने मे 2025 मध्ये संपूर्ण देशात चिप आधारित ई पासपोर्ट्स लॉन्च केले. याचा उद्देश ज्याचा उद्देश प्रवास सुरक्षा आणि सोय वाढवणे हा आहे. या ई पासपोर्टमध्ये अंतर्निहित आर एफ आय डीची आर एफ आय डी चिप असते, ज्यामध्ये बायोमेट्रिक माहिती साठवलेली असते, ज्यामुळे ते बनावट करणे कठीण होते. हे ICAO आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनाच्या मानकानुसार तयार केलेले आहेत आणि जागतिक स्तरावर इमिग्रेशन प्रक्रियेत वेग वाढवतील. सुरुवातीला हे नवीन अर्जदार व राज्यांसाठी लागू केले गेले होते आणि हळूहळू सर्व पासपोर्ट धारकांसाठी हळूहळू विस्तारले जाणार आहे. ही पुढाकार भारताच्या डिजिटल रूपांतरण आणि जागतिक प्रवास नियमांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. यामुळे भारत या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आपल्या नागरिकांना उपलब्ध करून देणाऱ्या निवडक देशांच्या गटात स्थान मिळवतो. सिव्हिल डिफेन्स मेगा ड्रिल ऑपरेशन अभ्यास. भारताने 7 मे 2025 रोजी सर्वात मोठी सिव्हिल डिफेन्स ड्रिल ऑपरेशन अभ्यास पूर्ण देशातील 244हून अधिक जिल्ह्यांमध्ये घेतली. ही ड्रिल पाकिस्तानसह वाढलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी लोकांची तयारी वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमांमध्ये मॉक एअर रेड सायरन, ब्लॅकआउट सिम्युलेशन्स, स्थलांतर प्रोटोकॉल आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रशिक्षण यांचा समावेश होता. शाळा, सरकारी इमारती आणि रुग्णालयांनी यात सहभाग घेतला. ही सराव थंड युद्ध काळातील नागरी संरक्षण उपाययोजनांना पुनरुज्जीवित करत भारताच्या घरगुती सुरक्षा तयारीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे दर्शवते. यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या संकट स्थितीमध्ये प्रतिसाद क्षमतेबाबत महत्वाची माहिती मिळाली, ज्यामुळे देशाच्या नागरी लवचिकता यंत्रणांना बळकटी मिळाली. दिल्ली सरकारने प्रदूषणावर नियंत्रणासाठी क्लाउड सीडिंग मंजूर केली. गंभीर हवामान प्रदूषणावर मात करण्यासाठी दिल्ली सरकारने मे 2025 मध्ये 3.21 कोटी रुपयांच्या क्लाउड सीडिंग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प IIT कानपूरच्या तज्ज्ञांच्या मदतीने अंमलात आणला जाणार असून मे-जून या प्रदूषणाच्या उत्तम महिन्यात कृत्रिम पाऊस आणण्याचा उद्देश आहे. क्लाउड सीडिंगमध्ये मेघांमध्ये सिल्वर आयोडाईडचे स्वरूप फवारणी करून पर्जन्य होण्यास प्रोत्साहन दिले जाते. हा उपक्रम दिल्लीतील धोकादायक AQI पातळीशी सामना करण्यासाठी एक व्यापक आपत्कालीन कार्ययोजना भाग आहे. जर यशस्वी झाला तर दिल्ली ही भारतातील पहिली अशी शहर ठरेल जिथे अशा मोठ्या प्रमाणावर ही तंत्रज्ञान वापरले जाईल. पर्यावरण तज्ज्ञांनी या पावलाचे सावधपणे स्वागत केले आहे, पण त्यांनी प्रदूषणावर दीर्घकालीन उपाय योजण्याची गरजही अधोरेखित केली आहे. महाराष्ट्र शासनाने 7 मे 2025 रोजी आदिशक्ती अभियान सुरू केले आहे, जे 10.5 कोटी रुपयांचा उपक्रम आहे आणि स्त्रियांसाठी व मुलींसाठी सशक्तीकरणावर लक्ष केंद्रित करतो. हा कार्यक्रम कुपोषण कमी करणे, मातृमृत्यू दर घटवणे, बालविवाह प्रतिबंध करणे तसेच घरगुती हिंसा आणि कार्यस्थळावर होणाऱ्या त्रासावर मात करण्यावर भर देतो. यामध्ये स्थानिक स्तरावर जनजागृती मोहीम, मोबाईल आरोग्य युनिट्स आणि डिजिटल प्रचार यांचा समावेश असेल. हे अभियान देवी आदिशक्तीच्या नावाने नाविन्यपूर्ण स्त्री शक्तीला अधोरेखित करण्यासाठी नाव दिले गेले आहे. सुरुवातीला ग्रामीण आणि आदिवासी भागात सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश पूर्ण राज्यात विस्तार करणे आहे. ही योजना लिंग संवेदनशील
प्रशासन आणि समावेशक सामाजिक विकासाकडे वाढत्या राष्ट्रीय लक्ष्याचे प्रतिबिंब आहे. भारत युके यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला. 8 मे 2025 रोजी भारत आणि युनायटेड किंगडम यांनी ऐतिहासिक मुक्त व्यापार करार FTA आणि दुहेरी कर योगदान संधी अंतिम रूप दिले, ज्यामुळे त्यांचे व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत झाली आहे. हा मुक्त व्यापार करार शुल्क कमी करून आणि आर्थिक साहाय्य वाढवून द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा उद्देश साधतो. तंत्रज्ञान, औषध निर्माण आणि शेती सारख्या प्रमुख क्षेत्रांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. करारात व्यावसायिक पात्रतेचा परस्पर अनोळखी आणि व्यावसायिक व्हिसा प्रक्रियांच्या सुलभतेसाठी तरतुदी समाविष्ट आहेत. ब्रेक्झिट नंतर आर्थिक संबंध अधिक दृढ करणारा हे पाऊल असून यामुळे दोन्ही देशांमध्ये अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या शक्यता आहे. 16 मे 2025 रोजी इस्तंबूलमध्ये झालेल्या शांतता चर्चेदरम्यान युक्रेन आणि रशियाने प्रत्येकी 1,000 कैद्यांची देवाणघेवाण करण्यावर सहमती दर्शवली. हे 2022 नंतर पहिली थेट चर्चा होती. जरी पूर्ण बंदुकीचा संधिवाढीवर मर्यादित प्रगती झाली असली तरी कैद्यांची देवाणघेवाण हा सकारात्मक टप्पा मानला जात आहे. युक्रेनने 30 दिवसांची निर्बंधमुक्त बंदुकीची मागणी केली, तर रशियाने कब्जा केलेल्या भागातून युक्रेनची सैन्याच्या परताव्याची मागणी केली. चर्चा महत्त्वपूर्ण मतभेदांनी भरलेली असली तरी दोन्ही पक्षांनी चर्चा सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवली आणि तुर्कीने मध्यस्थीचे महत्त्वाचे स्थान घेतले. 14 मे 2025 रोजी भारतीय मंत्रिमंडळाने इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत 6वी सेमीकंडक्टर युनिट स्थापनेस मंजुरी दिली. HCL आणि फॉक्सकॉन यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे उत्तर प्रदेशातील जेवर विमानतळाजवळ हा कारखाना उभारला जाणार आहे. सुविधा विविध उपकरण या सुविधा विविध उपकरणांसाठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार करेल, ज्याची डिझाईन आउटपुट क्षमता दरमहा 36 दशलक्ष युनिट्स इतकी असेल. हा उपक्रम भारताच्या सेमीकंडक्टर उत्पादन क्षमतेला बळकट करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आहे. डिजिटल प्रवेश आणि पोस्को न्यायालयातील सर्वोच्च न्यायालयाचे मत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात संविधानाच्या अनुच्छेद 21 जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार च्या व्याप्तीत डिजिटल प्रवेशाचा अधिकार देखील समाविष्ट केला आहे. न्यायालयाने मान्य केले की सध्याच्या काळात आवश्यक सेवा, शासन व्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवा आणि आर्थिक संधी यासारख्या क्षेत्रामध्ये प्रवेश वाढत्या प्रमाणात डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होतो आहे. हा निर्णय अशा याचिकांना प्रतिसाद म्हणून देण्यात आला ज्यात दिव्यांग व्यक्तींना, विशेषतः दृष्टीबाधित आणि चेहऱ्यावरील विकृती असलेल्या व्यक्तींना डिजिटल नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी दाखवण्यात आल्या होत्या. न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI आणि इतर नियामक संस्थांना निर्देश दिले आहेत की ते डिजिटल KYC नियमांमध्ये दृष्टी किंवा हालचालीवर आधारित पद्धतीपेक्षा पर्यायी पडताळणी पद्धतीचा समावेश करतील, जसे की ब्लिंक करणे किंवा सेल्फी कॅप्चर करणे यासारख्या क्रियांवर अवलंबून असलेल्या पद्धती. भारताच्या आर्थिक वाढीवरील संयुक्त राष्ट्रांचा अहवाल. संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या जागतिक आर्थिक परिस्थिती आणि अपेक्षा या अद्ययावत मध्यवर्षीय अद्ययावत अहवालाच्या भारताच्या 2025 साली GDP वाढीचा अंदाज 6.3% असा दिला आहे. जानेवारीतील 6.6%च्या अंदाजापेक्षा हा थोडा कमी आहे. तरी भारत अजूनही जागतिक पातळीवर सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामागे मजबूत देशांतर्गत खर्च आणि सरकारी गुंतवणूक हे आहे. अहवालात मजबूत खासगी खर्च, सेवांच्या निर्यातीतील वाढ आणि सार्वजनिक गुंतवणुकीचे महत्वाचे घटक म्हणून अधोरेखित केले आहे.
भारतातील महागाई दर 2025 साली 4.3% पर्यंत नियंत्रित होण्याचा अंदाज आहे, जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्य क्षेत्रात राहील. स्पेस विजन 2047. स्पेस विजन 2047 या भारताचे अंतराळ संशोधन व विकासासाठीचे दीर्घकालीन महत्वाकांक्षी उद्दिष्ट दर्शविते, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्लेक्स 2025 या आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडले. हे विजन 2047 पर्यंत भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारताला एक प्रमुख अंतराळ शक्ती बनवण्याचा मार्ग निश्चित करते. या योजनेतील मुख्य उद्दिष्टांमध्ये 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक, भारतीय अंतरिक्ष स्टेशन, भारतीय अं- अंतरिक्ष स्टेशन VAS ची स्थापना करणे समाविष्ट आहे. हे स्थानिक सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून कार्य करेल. याशिवाय स्पेस विजन 2047 अंतर्गत 2040 पर्यंत एका भारतीय अंतराळवीराला चंद्रावर उतरवण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे, जे भारताच्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेतील एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. या सर्व समावेशक योजनेत स्वदेशी अंतराळ क्षमतेचा विकास, व्यावसायिक अंतराळ क्षेत्राला चालना देणे आणि राष्ट्रीय विकास व सामाजिक कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावरही भर दिला आहे. राष्ट्रपती राष्ट्रपतीकडून अनुच्छेद 143 चा वापर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 143 चा वापर केल्याचे वृत्त आहे. या तरतुदीनुसार राष्ट्रपती कोणत्याही महत्वाच्या कायदेशीर किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात, ज्याचा जनहिताशी थेट संबंध असतो. हा निर्णय सध्या राज्यपालांना दिलेल्या अधिकाराभोवती सुरू असलेल्या चर्चेदरम्यान घेतला गेला आहे. विशेषतः राज्य विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांना मंजुरी देण्याच्या त्यांच्या भूमिकेबाबत ज्या विशिष्ट विषयावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागवण्यात आलाय, तो अद्याप उघड करण्यात आलेला नाही. मात्र असे व्यापकपणे मानले जात आहे की हा विषय विधायी प्रक्रियामध्ये राज्यपालांच्या अधिकारांच्या व्याख्या आणि मर्यादा यांच्याशी संबंधित आहे, जो सध्या न्यायिक चर्चेचा आणि जनहित याचिकांचा विषय ठरत आहे. ही घटना केंद्र राज्य संबंधातील गुंतागुंतीचे स्वरूप आणि राष्ट्रपतींची संविधानाच्या तरतुदीचे अंतिम स्पष्टीकरण देणारी भूमिका अधोरेखित करते. भारत जपान लुपेक्स मोहीम. भारत जपान नुसार भारत जपान लुनार पोलर एक्सप्लोरेशन मोहीम, जी चंद्रयान-5 म्हणूनही ओळखली जाते, ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि जपानच्या अंतराळ संशोधन संस्था JAXA यांच्यातील एक संयुक्त उपक्रम आहे. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागाचा अभ्यास करणे आहे, विशेषतः तिथे पाण्याच्या बर्फाचे अस्तित्व, प्रमाण आणि गुणवत्ता तपासणे. हा भाग विशेष महत्वाचा मानला जातो, कारण तिथे कायम सावलीत राहणारे काही भाग असू शकतात, जेथे पाण्याच्या बर्फाचे मोठ्या प्रमाणावर साठे असण्याची शक्यता आहे. हे बर्फ भविष्यातील चंद्र मोहिमा आणि मानवी वसाहतीसाठी एक अत्यंत महत्वाचं संसाधन ठरू शकते. प्रश्नमंजुषा. पहिला प्रश्न आहे, 2025 मधील IXOM-4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS होणाऱ्या संयुक्त मानव अंतराळ मोहिमेसाठी इस्रो कोणत्या दुसऱ्या अंतराळ संस्थेसोबत सहकार्य करणार आहे? रोसकॉस्मॉस रशिया, CNSA चीन, नासा अमेरिका की ESA युरोप? उत्तर आहे नासा अमेरिका बरोबर सहकार्य करणार. दुसरा प्रश्न आहे, अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेले अपग्रेडेड मल्टी एजन्सी सेंटर MAC मुख्यतः कोणत्या गोष्टीला चालना देण्यासाठी केंद्रित आहे? A. सायबर सुरक्षा पायाभूत सुविधा, B. आपत्ती व्यवस्थापन समन्वय, C. गुप्तचर सामायिकरणाद्वारे दहशतवाद विरोधी प्रयत्न आणि D. सीमा सुरक्षा व्यवस्थापन. उत्तर आहे C. गुप्तचर सामायिक
सामायिकरणाद्वारे दहशतवाद विरोधी प्रयत्न. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते स्पेस विजन 2047 अंतर्गत भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेच्या उद्दिष्टांपैकी एक आहे? ए. ज्युपिटरकडे एक रोबोटिक मोहीम पाठवणे. बी. 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर पाठवणे. सी. शुक्र ग्रहाभोवती एक संवाद उपग्रह नेटवर्क स्थापन करणे. डी. व्यावसायिक कारणांसाठी पुनर्वापर योग्य अंतराळ यान विकसित करणे. उत्तर आहे बी. 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर पाठवणे. चौथा प्रश्न आहे, भारत जापान लुपेक्स मोहिमेसाठी नियोजित प्रक्षेपण यान कोणते आहे? GSLV MK3 भारत, फाल्कन 9 अमेरिका, H3 रॉकेट जपान, लॉंग मार्च 5 चीन. उत्तर आहे H3 रॉकेट जपान लुपेक्स मोहिमेसाठी. स्पेस विजन 2047 अंतर्गत कल्पित भारतीय अंतराळ अंतराळ स्थानकाचे नाव काय आहे? ए. विक्रम साराभाई अंतराळ स्थानक. बी. APJ अब्दुल कलाम अंतराळ स्थानक. सी. भारतीय अंतरिक्ष स्थानक BAS. डी. इंदिरा गांधी अंतराळ स्थानक. उत्तर आहे भारतीय अंतरिक्ष स्थानक BAS. भारतभर अधिक विशेष पॉक्सो न्यायालयांची स्थापना मुख्यतः कोणत्या उद्देशाने केली जात आहे? ए. नियमित फौजदारी न्यायालयांचा कामाचा भार कमी करण्यासाठी. बी. बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणामध्ये जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी. हेच त्याचं उत्तर आहे. न्यायिक अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी नाही, सर्व फौजदारी नाही. बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 7, लुपेक्स चांद्रयान-5 मोहिमेसाठी कोणते देश एकत्र काम करत आहेत? ए. भारत आणि अमेरिका. बी. भारत आणि रशिया. सी. भारत आणि जपान. डी. भारत आणि चीन. उत्तर आहे भारत आणि जपान. खालीलपैकी कोणते स्पेस विजन, प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहायचंय तुम्हाला, इथे उत्तर दिलेलं नाहीये. 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते स्पेस विजन 2047 चे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे? ए. मंगळावर एक कायमस्वरूपी तळ स्थापित करणे. व्यावसायिक अंतराळ पर्यटन प्रकल्प सुरू करणे. सी. 2035 पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्थानक BAS स्थापित करणे. आणि डी. संसाधनांसाठी क्षुद्र ग्रहांचे उत्खनन करणे. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. भेटूया पुढच्या सप्ताहातील चालू घडामोडी या सदरामध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि पाहत राहा बी एड्युकेटचा YouTube चॅनल. ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद.